कोणतं झालं अरे बॉर्डर वाला लिमिट पडली ना अरे दादा में वाटतो तो म्हणजे चला चला जाऊ आजू दे थँक्यू डीजे. तर शेवटच्या दिवसामधला बघा शेवटचा सामना अंतिम 3 मध्ये कुठला संघ पोहोचेल हे बघूया आपण. एका बाजूने बघतोय जगदम स्पोर्ट पेंढरीपाडा, तर दुसऱ्या बाजूने बघतोय धारणीव संघ. पहिल्या षटकातला पहिला चेंडू बघा, पहिल्या चेंडूला दिशा दिली जाते, मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारे पहिला आदरा बसतोय जगदम स्पोर्ट पेंढरीपाडा संघाला. तू बसला चल आबा नवरी नागाय आयाला घरचा काम बतना. थँक्यू डीजे. बघा पहिल्या चेंडूवर पहिला मोठा आदरा बसलाय संजय. हा फलंदाज बाद होतोय. धीरज धिंडा आलेला आहे नवीन फलंदाज. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला दिशा दिली जाते, ते म्हणजे फाईन लेगच्या वरून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. धीरज धिंडा याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 6 धावा. विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता चेंडू आणि अशा प्रकारे बघा बॅटचा कडा घेऊन जातोय चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, म्हणजे दुसरा गडी बाद होतोय. धावसंख्या 6 असताना दुसरा गडी बाद होतोय जगदम स्पोर्ट पेंढरीपाडा संघाचा आणि आता मात्र अडचणीमध्ये येतोय. नंबर 4चा बॅटर हा मैदानामध्ये येतोय तो म्हणजे मिलिंद धिंडा. काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. विश्वनाथ जाधव हा गोलंदाज बघतोय आपण गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या चेंडू बघा पुन्हा एकदा चेंडू फसलाय, फटका फसला. अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पतंग बघायला मिळते. मिलिंद हा ज्या पावलाने आला आणि त्याच पावलाने परत डगआउट मध्ये जावं लागेल. कशिक मित ताडी पिन तुझी माझनर घ्याव. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझनर घ्याव. ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझनर घ्याव. ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. थँक्यू डीजे. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 3/6 अशी धावसंख्या आहे या पहिल्या षटकामध्ये. अजूनपर्यंत बघायला गेलं तर पहिल्या षटकामधले 2 चेंडू ऑन द हॅट्रिक विश्वनाथ जाधव. बघा पुढचा चेंडू रिव्हर्स अटेंड केलाय. 2 क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून खेळलेला चेंडू, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय.
एकच धाव. मला वाटते बाद झालेला आहे फलंदाज. हिट विकेट. आणि अशा प्रकारे बघा हॅट्रिक झालेले आहे. जाईच्या कल्या पणास ग तुझ परी माझे मनात ग. जाईच्या कल्या पणास ग तुझ परी माझे मनात. पुरी तुझी लगीन करून ग नेन तुला माझे घरात ग. पुरी तुझी लगीन करून ग नेन तुला माझे घरात. थँक्यू डीजे. बघा या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर या षटकामध्ये 4 गडी बाद झालेले आहेत आणि कदाचित 5वा सुद्धा गडी बाद झाला तर स्वराज्य स्पोर्ट्सचे मालक आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव अविनाश दादा ठाकरे यांच्याकडून जी 15 टी शर्ट आहेत ती 15 टी शर्ट बघूया. जर एखादा विकेट आला तर नक्कीच ती 15 टी शर्ट लागू होतील इथे धाणीव संघाला. परंतु तो एक विकेट घ्यावा लागेल. विश्वनाथ जाधव पुढचा चेंडू. ओहो काय चेंडू होता. नक्कीच ब्लॉकर मध्ये टाकला होता. शतरक्षक करताना मिसफील्ड झाली आणि चेंडू सीमा रेषे पार. चौकार. आपण बघतोय आई मर्दवी राजावली बी आयोजित हितेश मूर्ती चषक 2025 हे आयोजन. पहिल्या दिवसाचा विचार करा तर पहिल्या दिवसामध्ये एनसीसी स्पोर्ट नायगाव अंतिम 3 मध्ये पोहोचलेला होता. कालच्या दिवसामध्ये बघतो आपण गिरीश संघाने अंतिम 3 मध्ये प्रवेश मिळवलेला आहे आणि आजच्या दिवसामध्ये या 2 संघांमध्ये हा सामना चालू आहे. या सामन्यामधला एक संघ अंतिम 3 मध्ये प्रवेश करेल. विजय जाधव गोलंदाजी मार्कवर बघतोय. त्याचप्रमाणे आपण अतुल सुरुंग याला बघतोय जो सलामीला आलेला फलंदाज स्ट्राईकच्या एंडवर. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. या पुढचा चेंडू फटका फसलाय बघा. एकच धावेवर समाधान मानावं लागेल अतुल याला. एका धावेने संघाची धावसंख्या 11 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. बघा पहिलं षटक विश्वनाथ याच्या मार्फत जर बघितलं तर त्या षटकामध्ये 10 धावा आल्या परंतु 4 गडी सुद्धा बाद झालेले आहेत. सुनील आहे यावेळी आपण बघतोय नंबर 6चा बॅटर. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्गावर. ओहो त्रिपला उद्ध्वस्त. विकेट क्रमांक 5. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर. थोडा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय करशील. नको ना असं सांगू माझा जीव जाईल इतर. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर. थँक्यू डीजे. 5 गडी बाद झालेले आहेत. नंबर 7चा फलंदाज किरण आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. या पुढचा चेंडू खराब चेंडू असेल पंच घोषित करतायत. अवांतर रूपाने 1 धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 12 धावा. 5 बाद 12 अशी धावसंख्या आहे. जगदम स्पोर्ट पेंद्रीपाडा संघाची दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेला तर अतुल सुरुंग सारखा फलंदाज आपण बघतोय नॉन स्ट्राईकच्या एंडवर आपल्याला बघायला मिळतोय. विजय जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. निर्धाव चेंडूची सांगता.
ह्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या 12. या पुढचा चेंडू आपण बघतोय मिडॉनच्या दिशेला येतो. शतरक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला कनेक्ट करेल. फेकी येईपर्यंत एक धाव ही पूर्ण केली गेली आणि आता मात्र स्ट्राईक आपण बघतोय अतुल सुरुंग. आणि अतुल सुरुंग या खेळाडूंवर नजरा असतील नक्की. डगआउट मधून जगदम स्पोर्ट पेंढरीपाडा संघाच्या जरी 35 धावा धावफलकावर लागल्या तरी सुद्धा चांगला सामना बघायला मिळेल, पण त्या 35 धावा जमवाव्या लागतील. विजय जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, फटका फसलाय. बघा एक धाव आली असती, परंतु अतुल सुरुंग यांनी भरोसा आपल्या स्वतःवर ठेवलेला आहे, विश्वास ठेवलेला आहे की मी करू शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल, कारण त्याला माहिती आहे अगोदरच आपले विकेट हे 5 विकेट डाऊन झालेले आहेत. म्हणून ह्यावेळी बघा एक धाव झाली असती, परंतु स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न केलाय. परंतु किरण सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. काय होते या चेंडूवर बघूया. या पुढचा चेंडू चांगला फटका, चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या पार. षटकार. चिखल माती ढेप लोट लोट ग सविता. चिखल माती ढेप लोट. चिखल माती ढेप लोट लोट ग सविता. चिखल माती ढेप लोट. चिखल माती ढेप लोट लोट ग सविता. चिखल माती ढेप लोट. थँक्यू डीजे. बघा षटकार आल्याच्या नंतर आता मात्र धावसंख्या सम्मानजनक झालेली आहे, ती म्हणजे 19 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर विकास याला बघतोय. वैयक्तिक पहिलं तर संघाचं शेवटचं षटक, सामोरे फलंदाज किरण आहे. यावेळी बघा गलीमध्ये ढकलून दिलाय चेंडूला. नक्कीच 2 धावा होतील की काय, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, कारण मागच्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अतुल यांनी एक चांगला फटका खेळलेला होता आणि आपल्या संघासाठी 10 धावा जमवलेल्या होत्या. तो अतुल सुरुंग. यावेळी बघा स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय विकास आहे त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. नक्कीच यावेळी विकास कशी गोलंदाजी करील याकडे लक्ष असेल. आपल्या शेवटच्या षटकातला दुसरा चेंडू. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलेला आहे. चेंडू चेंडू जातोय सरळ निघून सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. मनोर बाजारान तुला मी पाहिलंय, तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. मनोर बाजारान तुला मी बघा संकट मोचन सारखा उभा राहिलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. अतुल याचा विचार करायचा गेला तर 4 चेंडूवर तब्बल 13 धावसंख्येवर खेळतोय आणि त्याच्यामध्ये 2 षटकार. पण एकदा विकास गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात, परंतु यावेळी फटका फसलाय. विश्वनाथ जाधव आहेत तिथे. प्रेम सावंत होता त्याच्या खाली आणि अशा प्रकारे हा गडी बाद होतोय. आणि अशा प्रकारे हा आपण गडी बघतोय. 6व्या विकेटचं पतंग. 6व्या विकेटचं पतंग बघायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच शेवटचं षटक होतं आणि या षटकामध्ये धावा जमवण्याच्या प्रयत्नात अतुल सुरुंग सारखा फलंदाज बाद झालाय. अतुल याचा विचार करायला गेला तर किती धावा झालेल्या आहेत? 4 चेंडू 5 चेंडूमध्ये 13 धावा, म्हणजे चांगली फलंदाजी मानावी लागेल. कारण जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 4 गडी बाद झालेले होते. त्याच्यानंतर चांगली फलंदाजी केलेली आहे. नवीन फलंदाज बघतोय मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद. नंबर 8चा फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू होता. LBW ची अपील केली जाते. पंचांचं बोट हवेत. अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेट डाऊन. माझ्या इष्टाची अजून आहे चर्चा. जशी तू माझी अर्ची अन मी ग तुझा परशा. सायराट जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या. नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा. एवढा प्यार करस काय? मी नाही ठकवा,
दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा. थँक्यू डीजे. बघा गिरीश संघाचं इथे आगमन झालेलं आहे. विकास बघा काय गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू डॉट चेंडू. NCC नायगाव संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. बघा 2 दिवसामध्ये सुपर 3 मध्ये पोहोचलेले हे 2 संघ. परवाच्या दिवशी बघतो आपण नायगाव आणि कालच्या दिवसामध्ये गिरीज आणि आत्ताच्या दिवसामध्ये कुठला संघ जाईल बघूया. मैदानामध्ये 2 संघ आपल्याला बघायला मिळतात आमने सामने. ह्या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. षटक क्रमांक 3 संपते मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि 28 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. पलसाचा पान नांगाया बेसना तारप्याची मुजिक वनाचा ठेस. पलसाचा पान नांगाया बेसना तारप्याची मुजिक वनाचा ठेस. तारप्याची मुजिक वाजून देस ना पोरा पोरींल नाचून देस. नाम पलसाचा पान नांगाया बेसना तारप्याची मुजिक वनाचा ठेस. पलसाचा पान नांगाया बेसना तारप्याची मुजिक वनाचा ठेस. तिन्ही रंगाची 3 सुडकी आणली तू है बाजारासी. आहेस तू माझी लाडकी तुला तारपानाचा या हौसक्याची. नायो तारप करी वाजवी बेसना तारप्याचे मुजिक वनाचा ठेस. तारप करी वाजवी बेसना तारप्याचे मुजिक वनाचा ठेस. नाम परसाचा पान नांगाया बेसना तारप्याचे मुजिक वनाचा या ठेस. परसाचा पान नांगाया बेसना तारप्याचे मुजिक वनाचा या ठेस. रंगान गौरी तू रूपवान लिटाट्या मालेल तुझ्या केसान. नाही बारीक मी झालू मोठी हुशार मी झालू लोठी. ना नाचून पोरी आली रंगान ना तारप्याचे मुजिक वनाचा या ठेस. नाचून पोरी आली रंगान ना तारप्याचे मुजिक थँक्यू वनाचा डीजे. या ठेस. हेमंत माडा यांचं हे सॉन्ग आपण ऐकलं. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. 28 धावांचं लक्ष घेऊन उतरलेले सलामीची जोडी आपण बघतोय. विश्वनाथ आणि विजय. अतुल गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू. या पुढचा चेंडू बघा गलीमध्ये कट करून काढलेला चेंडू होता. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षण आपण बघतोय सर्कल मध्ये आहे. कारण पॉवर प्लेचं शतक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघतोय सर्कलच्या बाहेर 3च क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत.
अतुल गोलंदाजी मार्कवर आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. बघा काय घडतंय मैदानामध्ये. कॉलिंग बरोबर नव्हती. नॉन स्ट्राईक चेंडूवर आपण बघलो होते विजय जाधव हा धाव घेण्यासाठी पुढे आलेला होता आणि विश्वनाथ जाधव याचं लक्ष नव्हतं. थ्रो आला, बेल सोडवले आणि निर्णय आपण बघतोय थर्ड अंपायरच्या दिशेला दिलेला आहे. तर नॉट आउट असेल. एक धाव पूर्ण झालेले आहे. अतुल गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉल येतोय लॉगॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2. पहिल्या षटकामधले 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धावा बघतो आपण धावफलकावर 2 धावा लागलेल्या आहेत. अतुल सुरुंग याला बघतो आपण गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू पडल्यानंतर सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला होता. अशा प्रकारे हा डॉट चेंडू येतोय. या षटकामधले 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 2च धावा मोजतोय अतुल सुरुंग सारखा गोलंदाज. चांगली गोलंदाजी. विश्वनाथ जाधव याला आपण बघतोय स्ट्राईकच्या एंडवर. पण तो विश्वनाथ जाधव याला बघा चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पुढचा चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि अशा प्रकारे हा फलंदाज बाद. उडदाची डाळ काली काली ग काय पोरे तुला कुठ दिली ग काय पोरे तुला कुठ दिली. दिला तुला दिला दिला मालज वाला दिला रे मालज वाला दिला. दिला तुला दिला दिला मालज वाला दिला रे मालज वाला दिला. उडदाची डाळ काली काली ग काय पोरे तुला कुठ दिली. कालच्या दिवसात आम्ही मुगाची डाळ खाली होते आणि त्याच्यामध्ये शेवगाच्या शेंगा. अतुल सुरुंग काय गोलंदाजी करतोय गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू यावेळी फटका फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक येतो की काय. बघा अप्रतिम झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. बघा आपण बघतोय लॉगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता आणि लॉगॉनहून आपण बघतोय मिड ऑफच्या दिशेला धावत जाऊन हा झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता. खूप चांगला प्रयत्न होता परंतु झेल सुटलेला आहे. अशा प्रकारे जीवदान मिळते या पहिल्या चेंडूवर. गाडी झुक 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 चाल पुष्या काय नाही बोल. गाडी झुक 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 चाल पुष्या काय नाही बोल. गाडी झुक 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 चाले पोरी काय नाही बोले. गाडी झुक 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 चाले पोरी काय नाही बोले. बघा आमचे सागर माले सर खोलांडाला राहतात. गाडी झुकझुक चाले परंतु ते रिक्षाला येतात. ते कायच बोलणार नाही. ते गप्प बसलेले आहेत आमच्या समालोचन कक्षामध्ये. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 4 धावा. 28 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 4च धावा आलेल्या आहेत. आता मात्र जी धावसंख्या आहे जो रन रेट आहे तो मात्र वाढताना दिसते. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 24 धावा. जी सरासरी मेंटेन करायची आहे प्रत्येक षटकामागे जर बघायला गेला तर 12 धावा ह्या जमाव्या लागतील.
अगोदर सांगितलेलं होतं की जरी 30-35 धावा जरी धावफलकावर लागल्या तरी सुद्धा एक चांगला सामना बघायला मिळेल. कारण जगदंब स्पोर्टचा जर विचार करायला गेला तर चांगला संघ आहे, चांगली गोलंदाजी आहे त्यांच्यामध्ये. धीरज ढिंडा याला बघतोय आपण गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता, बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, शतरक्षक जातो त्यावेळी एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या 5. अविनाश याला आपण बघतोय ज्याला मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक जीवदान मिळालेलं होतं. अविनाशाची धाव संख्या 2 आहे. धीरज ढिंडा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला चेंडू बघायला मिळतोय की काय, परंतु ऑफ स्टिक लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. बघा पंचांनी दिलेल्या निर्णयावर गोलंदाज सहमत नसेल, लगेच रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. थर्ड अंपायरकडे निर्णय जातोय. फेअर डिलिव्हरी असेल, चांगला चेंडू. अशा प्रकारे हा चेंडू सुद्धा निर्धार येतोय. बघा पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती, हा चेंडू डॉट. धीरज ढिंडा या गोलंदाजाला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय हा गोलंदाज. आपल्या दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू बघा, चेंडू जातोय सरळ लॉगांच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. मिलाया येन तुला नियाला येन, जुने जाग्याव माझी वाट हेरजो. पैजन हो देन तुला कंगन हो देन, केसात मला ये तुला गजरा हो देन. मिलाया येन तुला नियाला येन, जुने जाग्याव माझी वाट हेरजो. षटकार आल्याच्या नंतर संघाची धाव संख्या 11 धावा ह्या धावफलकावर लागल्यात. धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच दर्शवितात की हा चेंडू वाईट चेंडू असेल. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते आणि एका धावीने संघाची धाव संख्या 12 धावा. 12 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. 28 धावांचं लक्ष. 28 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय. या पुढचा चेंडू आता मात्र फटका फसलाय. शतरक्षक येतो त्याच्या खाली. काय झेल बघा, जम्प मारून झेल घेतलेला आहे. पुढचे महिन्याची तारखला 12, कुठं गयो पुरी तुला मिलाया. पुढचे महिन्याची तारखला 12, कुठं गयो पुरी तुला मिलाया. पालघरचे बाजार आहे, मैत्रा पालघरचे बाजार आहे. झुमका घेऊन मला दे, मैत्रा झुमका घेऊन मला दे. दिस जाई रात जाई झोप मला येत नाही. रोग रोग प्रेमाचा लागलाय मला. थँक्यू डीजे. आशिष याला बघतोय नवीन फलंदाज नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. चांगली गोलंदाजी बघतोय आपण धीरज ह्याच्याकडून. यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन गेला होता. चेंडू बघा, नशिबाची साथ. यष्टीरक्षकाचा हावभाव बघा बघायला मिळतोय. कदाचित हा सुद्धा एक विकेट आला होता, परंतु यावेळी नशिबाची साथ पण बघतोय आशिष याच्या बाजूने. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. धाव संख्या 12.
काही गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला या षटकामध्ये. यापुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच घोषित करतायत की हा चेंडू खराब चेंडू आहे. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 13 धावा. फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, कारण 28 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना 1 षटक आणि 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. यापुढचा चेंडू चांगला फटका आहे. कनेक्शन प्रॉपर झालेला आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या 19 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू आणि 9 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. बघा किरण याच्या हातामध्ये आपल्याला चेंडू बघायला मिळतोय, म्हणजे शेवटचा षटक किरण हा घेऊन येईल. 6 चेंडू 9 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 9 धावेची गरज. ओहो, रिवर्स अटेंड केलाय आणि चेंडू निघून गेलाय सरळ सीमा रेषेच्या पार. षटकार. पालघरची पोरी तुझी फॅशन लागे मला भारी. तुझ्यावर पोरी मला झालाय प्यार. तुझ्यावर पोरी मला झालाय प्यार. तुझ्यावर पोरी मला झालाय प्यार. विजय जाधव याच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने आता मात्र संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावर बघतोय. आता मात्र 3 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यापुढचा चेंडू बघा कव्हर पॉइंटच्या दिशेला जातोय. क्षेत्र खाली आहे. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि अशा प्रकारे विजयाचा चौकार विजय जाधव याच्या बॅट मधून निघतोय आणि अंतिम 3 मध्ये प्रवेश करणारा संघ दिवसामधला ठरतोय तो म्हणजे विरा 11 धाणेव संघ. चला तर या सामन्याचा मेन ऑफ द मॅच बघतोय आपण. एका षटकामध्ये 4 विकेट घेतलेल्या आहेत आणि विकेटची हॅट्रिक सुद्धा पूर्ण केलेली आहे. असा गोलंदाज ठरतोय विश्वनाथ जाधव या सामन्याचा मेन ऑफ द मॅच. चला विजय संघाच्या कर्णधाराने यायचे आहे नायगाव गिरीज आणि आजच्या दिवसामधला विजय संघाचा कर्णधार चिठ्ठ्यांच्या ड्रॉ साठी यायचा आहे.